महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे। आपापल्या पक्षांच्या बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे युती संदर्भातल्या बैठका देखील सुरू आहेत। जागा वाटपाचा फॉर्म्युला विविध पक्षाच्या बैठकांमधून ठरत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात विविध बैठका पार पडल्यात आणि त्या बैठकामधून 150 जागेच्या संदर्भातला पेच जो आहे तो आता सुटलेला आहे। उर्वरित 77 जागेचा पेच अद्यापही कायम आहे। 77 जागेवर अद्यापही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडनं तोडगा निघालेला नाही आणि हा पेच कायम आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात येते की आम्ही 150 जागा मुंबईमध्ये लढणार आहोत, तर शिंदेच्या शिवसेनेकडनं सांगण्यात येते की आम्ही 120हून अधिक जागा मुंबईमध्ये लढणार आहोत। आता येणाऱ्या काळामध्ये मित्र पक्षाला किती जागा मिळत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण शिंदे म्हणतात आम्ही 120 लढू, भारतीय जनता पार्टी म्हणते आम्ही 150 लढू, तर मित्र पक्षाला नेमका किती जागा मिळत आहेत आणि नेमकं शिंदेंना किती जागा मिळत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळत आहेत हे देखील पाहणं तितकंच। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।